मन मंदिरा गजर भक्तीचा. शब्द पाठ करणं निराळं आणि प्रत्यक्ष काय घडतंय याचा अर्थ ते सॅटेलाइट जे फिरतं त्याच्यातर्फे आपल्याकडे जे पाठवलं जातं, म्हणजे हे शब्द पकडलाच की नाही. अहो नुसता शब्द पकडला नाही, प्रतिमा पकडली. काय पकडली? तुमची माझी प्रतिमा पकडली. टी व्हीचे कार्यक्रम जेव्हा माझे होतात तेव्हा मी माझ्या घरी बसून मला समोरून बघतो. मला मी समोर बघितल्यावर म्हटलं का हो महाराज आपण इथे कशी काय आला? अहो आम्ही असताना आम्हाला सोडून तिकडे जाऊन बसला. माझं बोलणं कळलं का? मग शब्द आहे ना, म्हणून शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्द कशाचा गुण आहे? तो आकाशामध्ये असतोच. म्हणून या ठिकाणी म्हणाले एरवी शब्द प्रवृत्ती वीण पुसे आकाशाचे कोण, तेवी चिन्मयेची जाण शब्दाची रूप. म्हणून शब्द म्हणजे प्रत्यक्ष चिन्मय स्वरूप आहे. बरं का? चिन्मय शब्दाचा अर्थ स्वरूप मात्र. स्वरूप मात्र, स्वरूप शब्दा दुसरा काही नाही. चिन्मय चिद्रूप. काय शब्द आहेत? चिन्मय चिद्रूप हे त्या स्वरूपाला दिलेले शब्द आहेत. पुसे आकाशाची खूण तेवी चिन्मयची जाण शब्दची रूप. आकाशाचा शब्द गुण परी शब्दूची त्याची खूण, अन्यथा त्याविण आकाश ते किमात्मक. आकाशाचा शब्द ही खूण आहे. आकाश तरी सांगणार कशाने? शब्दानीच ना. बघा कसं लिखतात, अन्यथा त्याविण आकाश ते किमात्मक. काय किंमत आहे आकाशाला? शब्द हे महत्वाचा आहे. आपण तव खपुष्प परी फळ दे जगतरूप शब्द बवी ते अमुप कोण आहे. बघा काय लिहिताय तिथे, शब्द हा स्वतः आकाशाचे कार्य आहे. येथे शब्द स्वरूप काय? त्याप्रमाणे हे शब्द कार्य करतो ते सांगतात. शब्दाकडे अंगाने पाहिले तर खपुष्प आकाशाची फूल आहे. खपुष्प म्हणजे आकाशाची फूल. कशाचं फूल? आकाशाचं काय फूल असतं काय? एक अभंग चांगला आहे, खपुष्पाची पूजा बांधोनी निर्गुणा पाहोनिया कोण तृप्त झाला. काय? आकाशाचे सुंदर 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 असं लाईट ब्ल्यू कलरचं असं सुंदर अशा आकाश, निळा आकाश दिसतो. सुंदर निळं, सुंदर निळ्या रंगाचं. मग त्याच्यातला एक तुकडा काढला, त्याचं फूल तयार झालं. आणि ते फूल कुणाला वाहिलं? निर्गुणाला. वांजेची आसुने पुत्र झाला, भीष्म स्त्रिये पाना आला. हे माझ्या गाठच्या ओव्या नाहीत, एकनाथी भागवतातल्या आहेत. काय म्हणतात? वांझेची आसुने, आधी वान तिची सून आणि तिला मुलगा झाला. अरे बापरे बाप, काय किती अवघड आहे. असं कधी घडलंय का? किंवा भीष्माच्या बायकोला पाना आला नाही, कळतंय का? अहो त्या भीष्माचार्याने लग्नच केलं नाही तर त्याच्या बायकोला पाना कुठून आला? भीष्म स्त्रिये पाना आला हे बोलणं जसं फक्त वाचेचं कौतुक, तथ्य काही म्हणजे खरंच शब्द पोकळच. काय शब्द वापरले पण त्याच्यातून अर्थ काय निर्माण झाला? काहीच नाही, काहीच नाही. तशी खपुष्पाची पूजा बांधोनी निर्गुणा, तसं या ठिकाणी खपुष्प आकाशाची फूल, त्याप्रमाणे आकाशाचे कार्य आहे. दिसतं कुठे आणि जगा एवढे फळ देतो, म्हणजे कौतुक मांडलं फक्त. आपण तव खपुष्प परी फळ दे जगद्रूप शब्दमवी ते अमुप कोण आहे. मुळी शब्दाशी पाता शब्दपणेची होय व्रथा, आणि नसता ठाई वाविता दाखवे जगद्रूप. मुळीत शब्दासी पाता शब्दपणे होय वथा. शब्दाच्या माध्यमातून शब्दाकडे पाहिलं तर मुळे शब्द हाच व्यर्थ आहे.
बरं का. विशिष्ट पुन्हा विषय हे काय, हा कसा आहे, पुन्हा पुन्हा तिथे देतो विषय, हेच येत आहे शेवटी तिथे का. आणि नसता ठाई भावित दाखवी जगद्रूप. शब्द काय करतो, एकीकडे जगत दाखवतो, नाही ते जग दाखवतो, नाही का. तुम्हाला वाटतं हे जग आहे परमात्मा, पण जग हे कशाने वाटलं, शब्दानीच ना. नाही, कुणी सांगितलं, नाही का. हे जगत नसून परमात्मा आहे, परमात्मा आहे कुणी सांगितलं, शब्दाने. आणि नाही रे हे जग आहे हे कुणी सांगितलं, शब्दानेच. काय, चला 2 गोष्टी सांगतो. प्रत्येक माणसाला काही प्रेमातली माणसं असतात आणि काही विरोधक असतात, असं नेहमी आहे. काय मग एखाद्याच्या घरी एखादी मुलगी द्यायची असेल, मग त्याचं जर जमत नसेल, त्यांच्या घरी बघावा, झालं किडा टाकला बुद्धीत. माझ्या बाबतीत तसं झालं. माझ्या बाबतीत असंच झालं. आता आहे का इतकं महाराष्ट्रात चांगलं घर, सांगा की तुम्ही, बघा की. 150 वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा, सद्गुरू दादा महाराजांचं घर, परंपरा, माऊलीचे मानकरी, तुकोबारायाचे मानकरी, पंढरीचे वारकरी. बरं, मुलगाही काही असा आलतूक फालतूक नाही. काय गाणं उत्तम, वयाच्या 10व्या वर्षी कीर्तन, वयाच्या 10व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओला गात होतो मी. 10व्या वर्षी गंमत म्हणून सांगतो आपलं, असं काही मोठेपणा वगैरे काही नाही, काही त्यात तथ्य नसतं, असो. पण असं आहे, संगीत संमेलनमध्ये मी बाहेर भाग घेतला वयाच्या 10व्या वर्षी. म्हणून खरंच आहे, जर मी कीर्तनकार झालो नसतो ना तर नामांकित गवईसुद्धा झालो असतो, काही वादच नाही. मस्त काय, तसं काही मागे सरलो नसतो, जोशमध्ये. हां, पण आमच्या घरी मला गाणं शिकवलं आणि सांगितलं, आपलं गाणं बंद, हां, गाणं भजना करताय. हां, गाणं कशा करताय. आता झालं एवढं सगळं सांगून आलं, त्यांच्या घरी गेली की माणसं, देऊ नका. सातारकरांच्या घरामध्ये मुलगी देऊ नका, पुन्हा मुलगी मरे तोपर्यंत भेटणार नाही. काय वाईट आहे हो. दुसरे भेटले त्यांचं ऐकू नका, याच्या इतकं घर चांगलं महाराष्ट्रात नाही. मी काय सांगतोय, एक ब्रह्म म्हणतोय, एक जगत म्हणतोय, हे सांगतोय मी. माझं काय काम आहे. शेवटी दृष्टांत रंगवून तुमच्या पुढे मांडणं हे माझं काम आहे. ह्या 2 बाजू इथे आहेत. काय, एक सांगतं चांगलं आहे, एक सांगतं वाईट आहे. अहो साधं ह्या 4-5 दिवसात डॉक्टर म्हटलं ना, ते एकाने एका डॉक्टरचं नाव सांगत असेल, हे त्याच्याकडे जा. वकील म्हटलं की एकाने सांगायचं यांच्याकडे जा. का कुठे 4 केसेस हरले आमचे नसताना सुद्धा. दुसरा म्हणेल नाही हो, नामांकित वकील, बोलायला फरडा. काय म्हणजे एका व्यक्तीबद्दल 2 बाजू असतातच. तसं मायेकडून गेलं तर जग नाही, माया आहे. बोधाकडून गेलं तर ब्रह्म आहे. हे 2 अंग आहेत. आणि एक म्हणजे हा दोन्ही खेळ शब्दच मांडतोय. सांगण्याचा हेतू काय, चांगलंही माणसंच म्हणतायत आणि वाईटही माणसंच म्हणतायत. काय आश्चर्य आहे. खेळ कशाचा आहे, शब्दाचा आहे. शब्दाचा आहे, नीट लक्षात ठेवा. हा जगामध्ये काय निघाले का पंढरपूरला टाळ कुटत. आता या जगाने माणसांनी पांडुरंगाला सोडला नाही तर तुम्हा आम्हाला कसे. देशमुख साहेब आमचा पंढरपूरला सप्ताह झाला तेव्हा एकाने आम्हाला पत्र लिहिलं. मोठा सप्ताह होता, दादा महाराजांची शताब्दी. आणि मला एक इंग्लंड पत्र आलं, फार पांडुरंगाबद्दल स्तुती करता.
पण हा तुमचा पांडुरंग काय आमचं संरक्षण करणार? रामाच्या हातात धनुष्य आहे, कृष्णाच्या हातात चक्र आहे, हा कटावर हात ठेवून उभा राहिलाय कमरेवर, हा आमचं संरक्षण काय करणार आहे? तेव्हा आमची विनंती आहे, तुम्ही सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र येऊन देवाच्या हातात निदान गदा तरी द्या. किती आपली माणसं पुढे गेलीत का? इंग्लंड टपाल ते आता अचल नसेल माझ्याकडे. काय आश्चर्य आहे, कदाचित मिळेल सुद्धा त्या जुन्या काळातली फाईल काढली तर. काय आश्चर्य आहे. आणि कीर्तनाला आम्हाला दुसऱ्या दिवशी म्हटलं मान्य आहे मला, खरंच आहे, खरंच आहे. काय माणसांची म्हटलं बारीक नजर असते. बरोबर आहे, रामाच्या हातात धनुष्य आहे, कृष्णाच्या हातात चक्र होतं पण पुढे ठेवलं. पण पांडुरंगाच्या हातात काहीच नाही. तेव्हा गदा देऊन पहिल्यांदा तुम्ही समोर या. तेव्हा त्या पहिल्या घावात किती टाळकं तुमचं फुटतं हे पुढे बघू. आणि पुन्हा त्यांनी मला पत्र लिहिलं, तुमच्या तोंडाला कुणी लागावं. मी म्हटलं माझ्या नादी लागू नकोस, तू गदाचा उपयोग सांगितला ना मी. कारण एक लक्षात ठेवा, ईश्वरी सत्तेच्या विरुद्ध जो बोलतो राक्षस म्हणजे दुसरं कोण? कोण? हे बघा, देवाचं अस्तित्व मानणारे भक्त आणि न मानणारे अकराळ विकराळ नाही हो, नाही का? हां, प्रल्हादाला का म्हटलं? प्रल्हाद देव मानणारा, हिरण्यकश्यपू न मानणारा. तसं काही विशेष काही फरक नाही आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा, हे सगळे खेळ कोण करतं? देव मानणाराही. आम्ही सांगतो देखिला देखिला माय देवाचा देव, हा खेळ मग तुम्ही म्हणता बरोबर आहे, देवाचा देव आहे. हे म्हणतात हा काय देव आहे? आणि हे काय तुमचे धडे आहेत का? नोकरी धंदा सोडून महिना महिना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हे रामकृष्ण ज्ञान बा तुका. वेस्ट ऑफ मॅन आवर. सध्या काय वेस्ट चाललंय ते बघा. आणि मला अजून एक कळलं नाही, कुणी कुणा ठरवावं? माझं जीवन सार्थकी लागलं का न लागलं हे माझं मी ठरवावं. म्हणून आहे काय नाही काय, खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, हा सगळा खेळ कशाचा आहे? शब्दाचा आहे. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. मन मंदिरा गजर भक्तीचा.